आंबे खाल्ल्यात पण ही रेसिपी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा आणि खूप सुंदर अशी रेसिपी. तर आंब्याला असं आपण पहिलं काढून घेऊ एका टोपात, मग ग्राइंडरने याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत शुगर. ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती गोड लागतं आहे, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. आता मला तर गोड लागतंच त्याच्यामुळे मी 2 ते 3 चमचे इथे ॲड केलेत. मग साखर टाकल्यानंतर ह्याला आपण चांगलंपणे परत मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे दूध आणि थंड दूध इथे आपण यूज करूया. तर थंड दूध मस्तपैकी मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि हे पण पूर्ण आपल्याला टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे चांगलं. तर 1 ग्लास इतकं आपण दूध ॲड करतो ह्याच्यामध्ये आणि ते ॲड केल्यानंतर परत आपल्याला हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. याचा जो थिकनेस असतो तो आपल्याला नॉर्मलमध्ये पाहिजे, तर जास्त पण आपल्याला थिक नको आहे हा. जर तुम्हाला वाटत असेल की हा थिक आहे तर तुम्ही एक्स्ट्रा मिल्क ॲड करू शकता. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते व्हिप क्रीम. जर तुमच्याकडे व्हिप क्रीम नसेल तर तुम्ही व्हॅनिलाची आईस्क्रीमसुद्धा ॲड करू शकताय. तर आता मी बेकर